की पहिल्या दिवशी आंदोलन हलण्यापासून मी आणि अ, पालकमंत्र्यांचे वडील आम्ही दोघेही जण माननीय आम्ही दोघं जण त्यांच्याशी संपर्कात होतो. जिंतूरमध्ये सुद्धा त्यांची आणि सोनकांबळे साहेबांची आणि वाकोडे साहेबांची बैठक झाली. मी नव्हतो त्या बैठकीला, परंतु तरी सुद्धा साहेब स्वतः होते. आणि आता जो राग आणि रोष हे पायी चालणं हे फार क्लेशकारक आहे. हे दिसायला सोपं आहे, अत्यंत क्लेशकारक आंदोलन कोणतं तर पायी चालणे हे असतं. त्याच्यामुळं साहेबांनी आणि मी संपर्क ठेवला आणि पालकमंत्री महोदय यांनी संपर्क ठेवला. 5 पोलीस त्या ठिकाणी, ज्याच्यामध्ये उपनिरीक्षक दर्जाचे सुद्धा 2 अधिकारी आहेत, बाकीचे कॉन्स्टेबल लेवलचे आहेत. त्यांना 5 जणांना सस्पेन्शन केलंय. यांची मागणी 12ची होती, परंतु काय आहे की प्रशासनाला दोन्ही बाजू हे करावं लागतं. अधिकच्या प्रमाणामध्ये जर पोलीस सस्पेंड झाले तर उद्याच्याला राज्यामध्ये कुठेही काही घटना घडली तर त्याच्यामध्ये पोलीसचं मॉरल डाऊन होऊ नये याही गोष्टीचा कुठंतरी विचार त्या ठिकाणी करावा लागतो आणि तो केला गेलाय प्रशासनाकडून. आणि अधिकच्या प्रमाणामध्ये ज्यांनी थोडासा एक्स्ट्रा इंटरेस्ट दाखवला होता तेवढ्यांना मला वाटतं एसपींनी सस्पेन्शन केलंय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा होकार दिलेला आहे की ठीक आहे, बरोबर आहे, काही झालंय ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे म्हणून काही आंदोलकांना वाटेल तर ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये त्यांना न्याय मागायला त्या ठिकाणी चान्स आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.